गौस बांध प्रशासन द्वारा किसानों को बिना सूचना दिए पानी छोड़े जाने से किसान बांध प्रशासन के अधिकारियों से नाराज। बाई नहर में पानी छोड़े जाने के साथ ही गौसे बांध प्रशासन द्वारा कराए गए घटिया निर्माण की पोल खुल गई है। गौसे खुर्द छोड़ी गई नहर के पानी से रबी सीजन में किसानों के चारे, चना, गेहूं और पशु खाद की हुई है हानि। सरांडी बुजुर्गों के 0 नंबर 0 गेट, मांडल, ओपारा दोनों नहरें और भागड़ी पुछ वितरिकाएं जगह जगह फूटी पाई गई। भंडारा जिले के सिंचाई विभाग वाही पवनी ने गोसे खुर्द गौसे बांध से मुख्य बाई नहर का निर्माण किया। इस मुख्य नहर से कई नहरों का निर्माण किया गया है, लेकिन वास्तविकता ये है कि किसानों का अनुभव है कि कई नहरों का काम अधूरा और घटिया गुणवत्ता का है। आज 3 मार्च को सरांडी बुजुर्ग क्षेत्र के गोसे खुर्द बांध की बाई नहर में पानी छोड़े जाने से बांध प्रशासन के घटिया निर्माण की पोल खुल गई है। इस पानी के कारण सरांडी बुजुर्ग यहाँ के 0 मीटर गेट के पास मांडल और ओपारा दोनों नहरें और भागदी पुछ वितरिकाएं जगह जगह से फूटती हुई दिखाई दे रही हैं। किसानों के खेतों में पानी भर जाने से किसानों की चना, उड़द, धनिया, मटर की फसल में पानी भर गया है, क्योंकि मशीन से जमीन में डाला गया सामान जो किसानों के पशुओं के लिए चारे के रूप में उपयोग किया जाता है वह कुटार पानी पर तैर रहा है। किसानों के बड़े नुकसान झेलने वाले किसान आज चने को बचाने के लिए कटी हुई फसलों को इकट्ठा करने के लिए दौड़ पड़े हैं। ऐसे में जब बांध प्रशासन ने किसानों के बिना सूचना दिए पानी छोड़ दिया तो किसान बांध प्रशासन के खिलाफ आक्रोश देकर व्यक्त कर रहे हैं। देखिए पूरी खबर भारत न्यूज 24 पर प्रकाश नागतोड़े की रिपोर्ट। बाबा परसराम रामटेके। तर काय सांगाल या मायनर बद्दल? आपण जो मायनर मध्ये बहुत समस्या आहेत। मायनर जिकडे तिकडे पाणी काय बांधायत जात नाही आणि जो शेवटपर्यंत टोकाला पाहिजे होता हा रस्ता तर तो सुद्धा जिकडे तिकडे पाणी जायला पाहिजे तिकडे जातच नाही आणि कास्तकाराला जिकडे तिकडे पोतल्या मांडा लागतात। पुलियावर पोतल्या मांडणे किंवा मग पाट खोलून त्याचा पाणी आपल्या बांध्यात वागवणे अशा समस्या आहेत। तर आता जो यांनी गोशे धरणवाल्याने जो पाणी सोडला तर या पाण्या म्हणजे हा कशासाठी सोडला आणि याचं महत्त्व काय? या पाण्याचं काहीच महत्त्व नसे, हा चालला बेवारस, बांध्यात कोणाच्यात जात नाही आणि या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्याची आणि वरून आता माल आहेत काही शेतकऱ्यांचे शेतामध्ये कोणी पोतल्या मांडला असतील, जसे उन्हाळ्यावर धान पिकी राहतात ते पोतल्या मांडतात तर ते पोतल्या जर त्याच्या बांधेत जर गेला तर दुसऱ्याच्या बांधेत जाऊ शकते, जे ती माल आहेत तर त्या मालाची नासाडी होऊ शकते। या पाण्यामुळे फायदा आहे की नुकसान आहे? या पाण्यामुळे फायदा आहे की नुकसान आहे? नुकसानच आहे, जे शेतकऱ्याची नुकसान आहे कोणत्या कोणत्या माल जेथे माल पसरलेला आहे, जिकडे हा शेतात आता माल पसरला आहे कोणत्या कोणत्या मालाची नुकसान आहे? येथे आता चना आहे लोकांचे, काही उडीद आहेत, धान आहे, गहू आहेत, म्हणजे गहू या पाण्याचा फायदा लोकांचे, या पाण्याचा फायदा नसून नुकसानच आहे। नुकसान आहे। म्हणजे शेतकरी तुम्ही मागणी केली होती का पाणी सोडा म्हणून? नाही आणि कोणी सांगितलंय नाही, त्या लोकांनी सांगितलंय नाही की आम्ही ह्या वर्षी पाणी सोडतो तर त्याची तुम्ही तयारीत राहा, आपल्या मालाची व्यवस्था करा, असा काहीच नाही सांगितलं त्यांनी। अच्छा। आणि आज हा नहर चालू दिसत आहे। ज्या लोकांचे आता उन्हाळे आहेत त्या लोकांना समाधान वाटते, पण ज्याची उन्हाळीच नाही आहे त्या लोकांचे नुकसान आहे ना, नाराजी आहे ना। त्यांनी पाणी सोडायच्या पहिले त्यांनी सांगायला पाहिजेत होता का आज उद्या ना नहर येत आहे। धरणवाल्यांनी सांगायला पाहिजे होता, समितीवाल्याने सांगायला पाहिजे होता की आज उद्या नहर येत आहे तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुमच्या मालात शेतीत जो माल आहे तो त्याची विल्हेवाट लावा आणि जर उन्हाळ्या लावत असाल त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा असं सांगायला पाहिजे होतं समितीच्या लोकांनी, पण तसा काहीच सांगितलं नाही। पाणी वापर संस्थेच्या लोकांनी गावामध्ये म्हणजे माहिती दिली का? दिलीच नाही।